मित्रांनो, आर टी ए ॲडमिशनसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 11 तारीख देण्यात आली होती, त्यानंतर 16 तारीख देण्यात आली, त्यानंतर ती वाढवून परत 18 तारीख देण्यात आली आणि आत्ता 22 तारीख देण्यात आलेली आहे। तर असं आपल्याला इथे तारीख पर तारीख मिलती रही है। फक्त तारखा बदलून दिल्या जात आहेत। अजून तरी ॲडमिशन सुरू झालेले नाहीत। ॲडमिशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला अपडेट दिली जाईल। तर तुम्ही इथे पाहू शकता ॲडमिशन शेड्यूल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे। ॲकॅडमिक इयर या ठिकाणी तुम्हाला 2024-25 हे असं सिलेक्ट राहू द्यायचं आहे। त्यानंतर इथे ॲप्लिकेशन राऊंड या ठिकाणी 1 ठेवायचं आहे। सिलेक्शन लिस्टमध्ये रेग्युलर सिलेक्शन ठेवायचं आहे। तर तुमच्यासमोर ही जिल्हे शाळांचे रजिस्ट्रेशन कधीपासून ते कधीपर्यंत सुरू राहणार आहे। तर ही तारीख जी आहे ती आता लेटेस्ट नवीन अपडेट करून दिली आहे। तर 20/3/2024 तर ही पहिले 11 होती, नंतर 16 झाली, 16ची 18 झाली, 18ची 22 झाली। तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये तुम्ही तुमच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया न घालवण्यासाठी मी तुम्हाला एक सजेशन देऊ इच्छितो। तुम्ही तुमच्या जवळील जी काही शाळा असेल त्या शाळेमध्ये मुलांचे ॲडमिशन करून घ्या। त्यानंतर तुम्ही आर टी ईच्या मागे लागा। आर टी ईचं काही मला खरं वाटत नाही आहे, कारण नुसत्या तारखा बदलत आहेत। जरी नंबर लागला तरी ॲडमिशन कधी होणार, तुमचा नंबर लागला तर त्याच्यानंतर निवड कधी होणार, डॉक्युमेंटेशन कधी होणार, याच्यामध्ये खूप दिवस जाणार आहेत। आणि जर नंबर नाही लागला तर तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं शैक्षणिक वर्ष जे आहे ते वाया जाऊ शकतं। तर त्यासाठी तुम्ही कुठल्याही एका शाळेमध्ये ॲडमिशन करून ठेवा।